जय श्रीराम. सदर एक जिहादी अवलादी आणि बरेचसेच जिहादी अवलादी तो अल्ताफ उर्फ बटाटा राहणारा तो मुकुंद नगरचा. काही लोक त्याला गुलशन शेठ असे म्हणतात. त्यांनी काही फतवे काढलेले आहे. फतवेद्वारे त्यांनी बंद लिफाफेमध्ये फतवे, त्याच्यासोबतच पॅम्पलेट आणि पैसे देखील काही मुस्लिम समाजांना वॉर्ड क्रमांक 5 व 10 मध्ये ते पोच करत आहे. बरं, आता तुम्ही म्हणतायत की ते पाकिटामध्ये फतवे आणि पैसे पाठवतात. नेमकं या संदर्भात तुमच्याकडे काही प्रूफ आहेत का? माझ्याकडे त्यांचं एक फतव्याचं मी एक फोटो काढलेला आहे एका माणसाकडून. ते मी आपल्याला आपल्या चॅनलद्वारे माध्यमाद्वारे दाखवू इच्छितो. असा हा फतवा आहे. काय ला इलाहा काहीतरी असं लिहिलेलं आहे. पुढे लिहिलेलं आहे, यह फतवा एक सच्चे मुसलमान के लिए है. अपने सच्चे ईमान वाला लीडर चुनिए. गैर का आएगा तो बर्बादी लाएगा, अपने कौम का आएगा तो खुशहाली लाएगा. असे लिहून दोन चिन्ह आहे. याच्यामध्ये एक चिन्ह आहे तुथारीचं, खाली नाव लिहिलेलं आहे अफनान, आणि दुसरं चिन्ह आहे ते आहे हत्तीचा, नाव आहे मुदस्सर. हे असे दोन लोक आहेत. हे मुस्लिम कॅन्डिडेट वॉर्ड क्रमांक 5 व 10 मध्ये उभे राहिलेले आहेत. आता मी सकल हिंदू समाजाला, सगळ्या हिंदू समाजाला मी सांगू इच्छितो, यांच्या फतव्याला आपण एक संकल्प घ्या आणि या संकल्पामध्ये एक संकल्प असा घ्या की हॅशटॅग हे ट्रेंड करून द्या आणि जास्तीत जास्त हे सगळे हिंदूंपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा की मत हा फक्त संकल्प घेऊन हा हिंदूंना जायला पाहिजे. मत हा डिवाइड नाही झाला पाहिजे. यांच्या लोकांना मत गेले नाही पाहिजे. असे लोक आपल्या महानगरपालिकेमध्ये बसले तर ते अहिल्यानगरचं नाव देखील त्यांच्या मनात आहे बदलायचं, आणि काही दिवसांनी ते नाव देखील बदलायचा प्रयत्न करू शकतात. लव जिहादचे, लँड जिहादचे प्रकरण वाढू शकतात आपल्या अहिल्यानगरमध्ये. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या थांबवण्यासाठी आपले हिंदू लोकांना जास्तीत जास्त ह्या गोष्टींसाठी हिंदू लोकांना मतदान करा. आणि मी कोणत्या पक्षाचा नाही किंवा कोणचा माझ्या हाती झेंडा नाही, परंतु फक्त आणि फक्त हे फतवे काढल्यामुळं आज हिंदू लोकांना जागरूक करायची ही पाळी आलेली आहे. सदर हे हिंदू लोकांनी आज ही जागरूक वेळेची होण्याची पाळी आहे. हिंदू लोकांनी जागरूक व्हा आणि सगळ्यात जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा आणि ट्रेंड करा. से नो टू जिहादी वोट, से नो टू जिहादी वोट हे हॅशटॅग ट्रेंड करा असं म्हणून थांबतो. जय श्रीराम.